याला म्हणतात नंबर पॅटर्न. याला प्रिंट कसं करायचं ते बघूया. सो जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथे आपल्याला रो मध्ये सर्वात आधी प्रिंट करायचं 1, त्यानंतर 1 2 आणि 1 2 3, फोर्थ मध्ये 1 2 3 4 आणि फिफ्थ मध्ये 1 2 3 4 5. सो याला प्रिंट करायला आपण दोन फॉर लूप्स वापरणार आहोत. एक असणार आहे आउटर फॉर लूप जो आपण वापरणार आहोत रोज प्रिंट करण्यासाठी, आणि एक आतला फॉर लूप असणार आहे जो आपला नंबर्स प्रिंट करणार. सो सर्वात आधी आपला फॉर लूप आउटर फॉर लूप इनिशियलाइज आपण करूया इंट i इक्वल्स टू 1 पासून ते i लेस दॅन इक्वल्स टू 5 पर्यंत आणि i प्लस प्लस, म्हणजे आपल्याला 5 रोज प्रिंट करायचे. त्याच्यानंतर आपण आतला फॉर लूप इनिशियलाइज करूयात इंट j इक्वल्स टू 1 पासून आणि j चालणार आहे लेस दॅन इक्वल्स टू i पर्यंत आणि j प्लस प्लस. हा फॉर लूप चालणार आहे नंबर्स प्रिंट करायसाठी. सो आपण प्रिंट काय करणार आहोत j मीन्स दॅट इज नंबर, आणि आपण थोडी स्पेस देऊया. त्यानंतर आउटर फॉर लूप हा करणार आहे नेक्स्ट लाईन प्रिंट. सो इथं काय झालं, आपण i सर्वात आधी इनिशियलाइज केला 1 पासून. सो आपला i 1 झाला आणि तो आतल्या फॉर लूपमध्ये गेला. सो j इज इक्वल्स टू 1 आणि j लेस दॅन इक्वल्स टू i म्हणजेच इक्वल्स टू i. सो त्याला प्रिंट काय करायचं सर्वात आधी j, म्हणजेच j आता काय 1. सो तो काय प्रिंट करणार 1. त्यानंतर तो या लूपमधून बाहेर निघणार आणि नेक्स्ट लाईन प्रिंट करणार. नेक्स्ट लाईनवर जाणार आणि आपला i होणार आता 2. सो आपला आता i झाला आहे 2. सो j इज इक्वल्स टू 1, j लेस दॅन इक्वल्स टू आता 2 झाला आहे. सो इथे आता जो सर्वात आधी काय प्रिंट करणार, सर्वात आधी प्रिंट करणार 1 आणि नंतर परत हाच फॉर लूप 2 पर्यंत चालणार आहे, म्हणजेच 1 आणि 2. त्यानंतर तो या लूपमधून बाहेर निघणार आणि नेक्स्ट लाईनवर जाणार. नेक्स्ट लाईन म्हणजेच आपली ही नेक्स्ट लाईन, आणि आता आपला i होणार आहे 3. सिमिलरली तो i इनर लूपमध्ये येऊन j इज इक्वल्स टू 1 आणि तो 3 पर्यंत चालणार, म्हणजेच 1 2 3. नंतर नेक्स्ट लाईन म्हणजेच i इक्वल्स टू 4 आता. सो आता काय प्रिंट करणार तो, आता आपला आहे 4. सो इनर आपला 1 पासून ते 4 पर्यंत, म्हणजेच 1 2 3 4. सो आता तो प्रिंट करणार 1 2 3 4. त्यानंतर तो जाणार नेक्स्ट लाईनवर, म्हणजेच i इज इक्वल्स टू आता आपला आहे 5. सो आता तो काय प्रिंट करणार 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर आपला लूप स्टॉप होणार, कारण आपला i चालणार होता फक्त 5 पर्यंत. चला याला आता VS कोडमध्ये रन करून बघूयात. सो VS कोडमध्ये पण आपला आता नंबर पॅटर्न प्रिंट झालं आहे.